कार भारण्या गा अग माझे प्रेमाचे नारी अन राधा 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 ग मला कशाला वावर गेली 4 गुंड पाणी घालून तेवढंच नाही सडा सारवण केली चूल पेटवली पाणी गरम केली स्वयंपाक केली मुलाबाळाची आंघोळ करून दिली त्याला जेव घातली शाळेत नेऊन दिली तुम्ही काय केलं तिलमिली हलवल्या तिलमिली हलवले सांगून राहिली ए भयाडे ते काम प्रत्येक माझ्या काकून केली करत असतील ना सकाळी उठल्या मुलाबाळाची आंघोळ केली पोरांनी शाळेत पाठवलं स्वयंपाक केलं त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या काकूचा धंदा माझा सिलाई मशीनचा आहे सिलाई मशीनवर बसल्या कोणत्या काकू माझ्या ब्युटी पार्लरचा काम ब्युटी पार्लर वरती बसल्या तसा आपला धंदा दूध डेअरीचा आहे 15 दिवस झाले त्या डेअरीवरती बसले काऊन नाही त्या बाबाजी दिलं काऊन नाही त्या बाबाजी चंदी आहे दुधाची असं म्हणा ना हा दुधाची चंदी त्याला दूध द्यायचं ते काम आहे 15 दिवस झाले डेअरीवर तर काऊन नाही बसले बाबाजी दिलं काऊन नाही काऊन नाही दिलं म्हणजे काऊन नाही दिलं मला एक सांगा 15 दिवस झाले म्हणता डेअरीवर बसली नाही अव तुम्हाला माहित आहे 8 दिवस झाले माझी प्रकृती बरोबर वाटत नाही प्रकृती बरोबर नाही वाटून आली दिवाळी नाही तर काय किती दिवस झाले 8 दिवस झाले 4 पोळ्या खाते संध्याकाळी आणि एवढा भात केव्हा पाहिल्यावर तो केव्हा पाहिला केव्हा पाहिल्या बापाचे गिराड चालले तांदूळ देता देता चहा बहीण मध्ये बसून खाऊन राहिली खबरदार बा बापाचं नाव घेतलं तर काऊन तुले बाप आहे तर काऊन तुले माय भेट काय सारखी वाटते नवरा भेट फिरवाचा भवरा आहे का तेव्हा म्हटलं तुम्हाला असं तेव्हा म्हटलं म्हणजे तेव्हा म्हटलं त्या बापाची ठेवली आहे का इथं नाटक करू जीवन चालून राहिली मला खोपलं खराब नको करू पहिले एक तर त्या बापाबाई मा डोकं खराब आहे का मी एक तर 2 मशीन मा 2च्या कशात बाकड्या 4 भिन म्हणतो याच्या विचारात राहतो असं त्या बहीण तू कामावर तर बसून ना राहिली त्याच्या मा 2च्या 2च मशी येते एक जनत जाते एक बाकडी होत जाते एक जनते तर ते बाकडी होते मी फसलो त्या बहीण आपल्या माया जाळामध्ये तो हल्ल्या देईल त्या पण तिने हल्ल्या दिला आणि नाही हल्ल्यात दिला असं मुंबई वाढन तरी वाढन असं म्हणतो का म्हणता नाही तुला डेअरीवर तर नाही बसायचं आहे का नाही बसायचं आहे पक्का विचार केला हो पक्का विचार केला काऊन एवढी मुदत झाली होती पहिले तर नव्हती काऊन मुदत झाली म्हणजे काऊन का तशीच राय म्हणता मला तशीच राय म्हणता म्हणजे त्या बहीण काम नाही सुचत दिले तोंडाले वरपाली जशी लागली लहान माझ्या पचर पचर पहिले म्हणे नखरे करे प्लास्टिकची खुर्ची आहे म्हणलं डेअरीवरती तर प्लास्टिकच्या खुर्चीवरती नाही बसत म्हणे कसं बसत माझ्यासाठी म्हणे तुम्ही फोमची खुर्ची आणा हिच्यासाठी 6,500ची खुर्ची घेतली हे गादी अशी होती खुर्चीची बसली कधी तर अशी उठली कधी अशी लपर 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 करायचं त्या गादीला एवढं मोठं भोगदाळ पडलं त्या बहीण मध्ये गाडी फाटली पण त्या डेअरीवर तर तू अजून नाही बसली म्हणजे विचार येते म्हणे त्या बहीण का करावं म्हणजे नाही बसायचं आहे का नाही बसायचं आहे नाही बसायचं आहे मग टोंगराला गरज बिनायचा असं आहे आता माणसाला असं वाटते का एक बायको कशी तरी भेटली मारलं हे परली दुसरी कुठून भेटून बाबा तसे पोरी भेटत नाही माणसाला हा विचार आहे बरं ठीक आहे नाही बसत नाही मला सांग काय वा नको बसू काही हरकत नाही मनाई नाही आहे राजमाता जिजाई माता रमाई आणि माता माझी सावित्रीबाई फुले माझी दर्शन बरोबर आहे या तिघींचा फोटो आपल्या घरी आहे ना आहे आणि दिवस रात्र तू त्या फोटोले बघते मान्य करशील मला सांग काय त्या तिघींच्या फोटो मध्ये त्यांच्या शेवट डोक्यावर आहे आणि तुले 1.5 वर्ष झाली तंटामुक्तीचे अध्यक्ष बनली तर त्या शेवट बहीण हे डॉक्टर बोपचे एका इंजेक्शन मध्ये आराम नाही लावून दिला तर जसा जसा पोनते तसा तसा झोमते मले सांग या डोक्यावरती पदरा किती सुंदर दिसून राहिली असं आणि तू सांगते मले सांग का हे फॅशन बंद कर का मले सांग तुले 5,000 रुपये लुगडं शिवायला दिले हो दिलं कोणता बदमाश टेलर गुजर खेळी म्हणला त्याने इकडे माझ्याकडे त्याने पासला पडून नाही खुनला का मी ना तर मी पण काय झालं कोणता गुन्हा केला त्याने गुन्हा काही नाही केला कोणता हे ते समोरून
समोरून लुगडं बरोबर शिवलं त्यानं. याचे कपडे कोणा खाली पडले? हे वाले. कोणा खाल्ले? आवा ते आजकाल आबा बायाची फॅशनच आहे. हे फॅशन आहे का? नाही तर काय. त्या जिजाईने छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली. हा. द्रौपदीचा पदर जरी फाडला होता त्या दुर्योधनानं, तरी माझ्या श्रीकृष्ण भगवंतांनी निर्गुण निराकार साडी पोहोचवली होती. असं आणि तुम्हीच्या बहीण एवढं सारं लुगडं इले दिलेले 5,000 रुपये आणि हे अंग दाखवत चालते. हे फॅशन होय? तर उपकार केला का 5,000 दिले तर? उपकार नाही उपकार केले? काहून पैसे तुला मीच देतो का? हा? हा कोण कुठून दाखवली कोणी देणार आहे का? आवा कोणी देणार आहे का म्हणजे? आवा आमचा भाऊ आहे, वेळोवेळी महिन्याचे 1500 रुपये पुरवतात. ही न माय रे, त्याच्या खाण्यात माती पडे रे. त्यानं मग घरात आग लागली वाटते. हे पैसे त्या अंगात येऊन राहिले का नाही देत? तुम्हाला नाही देत बरं, तुमच्या दिवसात चुक 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 लागते का? ए, आम्ही नाही देत, आम्हाला काही गरज नाही देण्याची. आम्ही असे सुखी आहोत. पण मी का म्हणतो का 1500 डिवाइड बाय 1500 मल्टिपल बाय 12 म्हणजे 1500 कुणीला जर 12 झाले तर रुपये किती होते? 15 न ते 3 18,000 रुपये होते. बरोबर आहे? 18,000 रुपयाच्या माहिती काय येते? काय? 6,000ची चांगली सिलाई मशीन येते. बरोबर आहे. ब्युटी पार्लरचं सामान येते. हो. तुम्ही ते नाही घेत. मग ह्या बांगड्या, काहून नाही घेत? हे लुगडे, हे नेकलेस चालला घेऊ. ए त्या धमकीने द्याची 1500ची का नाही दे? नाही दे. का नाही दे? तुला सांगतो आता काय बा? अरे पैसे देणं घेणं पटत नाही मनाला. अरे पैसे देणं घेणं पटत नाही मनाला. अरे हुंडा नको मामा फक्त पैसे द्या मला. अरे हुंडा नको मामा फक्त पैसे द्या आणि म्हणून मी तुला काय म्हणतो, काय म्हणता मग? जरा लक्ष असू दे. सांगा. अरे भाजीपाला महाग झाला, बकऱ्याचे खुर. 700 रुपयाची जोडी होते च्या बहीण 4 बकऱ्याची खुरं खाले गेले. असं होती खाणारे लोक आहे का नाही? होते का नाही होती? आणि भाजीपाला पाहायला गेलं तर त्या बहीण 25 रुपये 30 रुपये पावा. बरोबर आहे. आणि हिचे 1500 पुरायला गेले का जी? त्या बहीण एका हप्त्याला कधी 700 रुपयाचे खुरं आणले, तिचे 1500तले 700 असे उडते. असं राहिले हिचे 800. हो. हा आणि म्हणून मी तुला काय म्हणतो, काय? अरे भाजीपाला महाग झाला, बकऱ्याचे खुर. अरे भाजीपाला महाग झाला, बकऱ्याचे खुर. अरे 1500ची धमकी दावे होईल का खुर? अरे 1500ची धमकी दावे होईल का भाजीपाला महाग झाला, बकऱ्याचे खुर. अरे 1500ची धमकी दावते होईल का खुर? अरे 1500ची धमकी दावते होईल का? भाजीपाला महाग झाला, बकऱ्याचे खुर. भाजीपाला महाग झाला, बकऱ्याचे खुर. 1500ची धमकी दावते होईल का खुर? 1500ची धमकी दावते होईल का खुर? चांगल्या माना सन्मानाच्या गोष्टी सांगून राहिलो. हा ऐकून घे, ऐकून घे. एवढा वैचारिक गोष्टी सांगणारा नवरा नाही भेटणार. राजमाता जिजाईने असं आणि माता सावित्रीबाईने काय? शिक्षणाचा मान्या देशाला दिला. हो, दिला ना. दिला का नाही दिला? त्यांची बादवलं तुम्ही आज घडून राहिले आणि तुम्ही का करता? हा आणि मग मी तुला काय सांगतो, अरे माता सावित्रीचे राधा विसरली उपकार. अरे माता सावित्रीची राधा विसरली उपकार. अरे त्या वाराणसीने केला अरे व्यसन मुक्तीचा संसार. अरे तुझ्यापेक्षा खुडक कोंबडी
करते ग कुरकुर, अरे तुझ्यापेक्षा खुरट कोंबडी करते ग कुरकुर, अरे 1500ची धमकी धावते अरे 1500ची धमकी धावते राम राम काय ती भारीची राम रामचा सतू कोकल्या कोणारे म्हणते बा सदू बोकले साराच तुले म्हणतो मला म्हणते हा. काऊन म्हणते पाटील सर हा. तुम्ही करताना करा हा. माई म्हणाय नसे हा. या लोकांची म्हणाय नसे हा. आपल्या घराचे दरवाजे बंद करू करा ना का करा झगडा झगडा पाटील हा. सर मी आपल्या डोळ्यात पाहिलं का पाहिला तुम्हाला तुमची बायको रेमसत होती हो मला रेमसत होतो हा तुम्ही कुठं होतो पाटील सर हा. तुम्ही होत्या खालत तिच्यावर तर तुमच्यावर तुमची बायको होती हा तिच्यावर तर तिच्यावर तर मी होतो तू का करत होता का करत होता अरे गावातला प्रतिष्ठित नागरिक पाटील बा हा म्हणून पाटली पाटला छात्यावर बसल्या म्हणून पाटलीला उचलत होतो बा म्हणलं मला सांग सकाळी सकाळ कुठं पण सगळं बस सकाळ तू कोण्या गावचा माहिती आहे. मी कोण्या गावचा पाटील खरं आपल्या छातीवर हात ठेवून सांग अबे तू आपल्या छातीवर ठेवून त्याच्या भिका मिळायला पाहिजे का मिळालं पाहिजे का? त्याला भिका आहे का बे? हा मला सांग हा. तू प्रतिष्ठित नागरिक हा. आहे मान्य करशील ठीक आहे गावामध्ये मैदान मोठा का गावामध्ये पाटील मोठा मी म्हणतो मैदान मोठा तू काय ना मोठा तू काय मोठा? ए तुले देऊ का छोटा हा. ऐकून घे हा. 20 एकर शेती माझ्या घरी हा. आहे पोळ्यातून पहिले जोडी माझी सुटते हा. होडी माझ्या हाताने पेटते हा. म्हणून मी झालो मोठा हा. आणि आता तू काय ना मोठा पाटील हा. तुला आपलं सांगत अस हा. माया पाहिलास का का माया घर रोज 100 बाया काय येते याचे उपराले का उपडते मेथी पालक मुळे पाटील हा. 70 वाव पडते 30 बाय बांधते धाप्यावर कर्मेश्वर संसार पाटील तुम्हा खालचा मी त्या वरच्या काय ना शेतीच्या दृष्टिकोनातून म्हणजे शेतीच्या दृष्टिकोनातून तू मोठा झाला हो की? कागा हा. तू 100 एकराच्या कास्तकार हा आणि गावातला तू सेठ माणूस हा 2 नंबरने कुठं रस्त्यावर 100 एकराचे सेठ कधी रस्त्यावर जातील गावामध्ये गंदगी फैलन मग करा आम्ही काय करावा काही नको करा हा. सरपंचाच्या घरी जा त्याची महिमा घ्या संडास बांधकामाची योजना आहे योजनेअंतर्गत पैसे मिळवा घरोघरी संडास बांधा गाव आदर्श बनवा महाराष्ट्राच्या तक्त्यावरती नाव चढवा बघा पाटील हा तू मोठा शहाणपण सांगतो मला तुझ्या विचारायचं बाबा हा पाटील साहेब हा मी काय म्हणतो सप्पाद काय म्हणता तुम्ही कसं म्हणले घरोघरी संडास बांधा आणि गाव आदर्श बनवा पाटील साहेब हा. ह्या तुम्ही साऱ्या जनतेचा विचार केला हा. ह्या साऱ्या लोकांचा विचार केला पण तुम्ही त्या डुकराचा विचार केला का आपण जाऊनच नाही तर डुकर का खातील म्हणतो ते डुकर का खातील म्हणतो हा. तुला देऊ का हात हा. कोरोना सारखी बिमारी आली होती हा. करोडपती लोक मिळून मेडिकल मध्ये सडत होते हा. आणि तशीच कधी लागत आली डेंग्यू हो मलेरिया सारे माणसाच मिळेल तर मग ते डुकर तरी का खातील का खातील ते उपाध्याय. उत्पादन हा. हा मला सांग हा. माझन हा. ते झालं ते जाऊ दे हा. मोठा विचार पडला काहून का? 15 दिवसाला जमा झाला हा. पाटली माई डेअरीवर तर बसून ना राहिली आणि लोकांनी दही दूध देऊन ना राहिली मला विचारायचं एवढंच आहे माझं तर तुझ्या बायको आहे का का बोलले पाटील तुझ्या बायको आहे का तुम्हाला काय सांगू पाटील सारे लोक बायका करतात पाटील हा. तर मी नवरा करून पाहिलं काऊन उलटा बोलते बे काय लमत्या सदू गोकल्या हा. सदू गोकल्या हा. तू डोक्याचं नाही दिसत टोपी त्याला खाली दुपट्टा त्याच्या खाली जॅकेट त्याच्या खाली बंगाली हा वाला पैजामा त्याच्या खाली पाय तुला देऊ का बांधून काऊ काय पाहतेस का दाखव फुल जाऊ सिम सिम पाहू दे थांब ना तू दाखवता लपलप नको करू तू काय बे घुगरा हो जी. काय साठी बे पाटील सर हा. लहानपणी मोठा इथं होतो हा. कोण्या साधी सिटी मध्ये गेलो हा. कोण्या गली गुली मध्ये गेलो हा. मग आजील वाटे मारला तू कोटी गेला बा हा. मुला घुंगराच्या आधार येत होती हा. पाटील साहेब बंद्याची बंदी बंद्याची बंदी घरी जरी गेलो घरी जरी गेलो दरवाजात उभी राहते उभी राहते कशी म्हणते कशी म्हणते आ. हा कोण म्हणते बायको बायको हा, हा. ओ पिंटेज पप्पा पिंटेज पप्पा. आ. हा. ओ बालक पप्पा हा. आ. हा कोण म्हणते बायको हा. अगोदर या या. या या. कपडे काढा काढा. करून घ्या का बे अंघोळ पाणी ओ. ज्या जर झाला का तर तुम्ही कार्यक्रमावर आबा हा. तुमच्या अंगाची घुटऱ्यानं वास येते. कपडे काढा अंघोळ पाणी करून घ्या पाटील हा. साहेब तुमची बायको तुम्हाला देते ना हा. देवाच्या. बरोबर आहे 15 दिवस झाले चमकली आहे एक काम कर हा. तू हुशार आहे हा. कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे
एक काम कर, तू घरी जा आणि लवकर माझी आणि बाईले माझ्या घरी घेऊन ये. माझी मी बाईला घेऊन ये हो. मग तुमच्या घरी घेऊन येऊ हो. आणि मी चालला जाऊ. अबे तू नको जाऊ, तिला घेऊन ये सोबत, तू बी राह. दोन गोष्टी मी बोलतो. पाटील सर, तुमच्या घरी हमेशा मी येतच राहतो. हा. मला चाय पाणी भेटतच नाही. हा. माई बायकोला का बनवा आलू अधिक पोवा, आलू अधिक पोहा, कुणीला चाय, गुणीला चाय. भागीला सोप सुपारी. बस तुझ्या घरी येईन दुपार. चलो. तुम्हाला हासाते माझी माझ्या इकडे फासा आहे. पाण्यात गेलो भाऊ, आल्यावरती टेकराची डुंगराची खपवलं, पण घरी पाण्यात कवडीची इज्जत नाही. पण काय माझा प्रेमाने बोलत गेलं पाहिजे. आणि जाने मेरी जाने मन, आणि जाने मेरी जाने मन, तो बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना, 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 जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना, बचपन का प्यार मेरा भूल नहीं सकता. प्यार है प्यार तुझे मेरे, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना, खायला घसका घरी येऊन गेलो. दोन ते दोनही दरात बोलतात. गोपे म्हटलं माझे लाडाचे गोपे गोपे व नाही बोलला. आलो गेलो दरवाजा लाटवार सुद्धा अंदर घुसील म्हणलो. अरे कहा गई हो अरे तू किदाई, और खटिया से गिर गए तू जाई. कहा गई हो तू किदाई, खटिया से गिर गए तू जाई. कहा गई हो तू किदाई, खटिया से गिर गए तू जाई. कहा गई हो तू किदाई, खटिया से गिर गए तू जाई. कहा गई हो अरे तू खटिया से गिर गए तू जाई. कहा गई हो अरे की मम्मी खटिया से गिर गए तू जाई. कहा गई हो खटिया से गिर गए तू जाई. कहा गई हो की मम्मी खटिया से गिर गए तू या बहिमा समोस्याचे माय, एक कटोरीचे माय, जलेबीचे माय, एक बहीण माय, एक बहीण माय. या बहीण जवानासारखा जवान माणूस फसफस दम टाकतो. तू हसणार हुसना करस का? काय झोंबलं तुम्हाला? मला काहीच नाही झोमत ग. मी का म्हणतो सकाळी सकाळी असे ढोळ्या डुकराप्रमाणे कशाला बोंबलत हा? कशाला बोंबलं का? तर पाटील तुझी कोण होते? अहो पाटील माझी जीवाभावाची मैत्रीण अरे होती. पाटील, पाटील माझे भातवा होते. त्याच्या लग्नात किती वर झाले गोपे? 15 वर्ष. तर काय पोटी पाटी ऐकतो त्याईले? काहीच नाही. तुले का सांग गोपे, हो. 36 कोटी देवाची मेहरबानी. ओके मग काहून? छत्तीस देवाची मेहरबानी. मेहरबानी. पाटलाले आवडे जावळे 2 पोरे झाले. ओके मग तुमचं डोकं आहे का फुकसोय वा? काय देवा? मला तर असं वाटते लग्न झाल्यापासून तुमचं ना डोक्याचा जो मेंदू आहे ना तुमच्या घुटण्यात गेला का काय माहित अहो नाही. घुटण्यात नाही गेला. मा वरचा मधला खाली तो वरचा मधला भरला. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे हा. अहो माणसाला कधी पोरं होतात तर का? कोणाले होते? अहो बाहेरला होते. बाहेर होते. हो. एक काम करतो ना, आम्ही सप्पा माणसं 12 दिवसामध्ये चालले जातो पाकिस्तानात. पाकिस्तानात. आणि तुम्ही कोणते पोरं आणता का नदीतले गोटे आणता पाहिजे बरं? हो तुम्ही जाणार तरी काही
विज्ञान युग आहे हा, हा. अहो बिना माणसाची पोरं पण होऊन जातात मग नवरेच काय केला आता पावाला केलं म्हणा म्हणून काय दात करतात मी का म्हणतो हा. तर बारसाल कार्यक्रम चालतोस का कुठे बारसाल ओ मा, बारसाय का वा? भाऊ मग चाला ना तो. काय करतोस का अहो हा. तिच्यासाठी आहे ना 13 तोड्याचा गोप धरते सोन्याचा असं हो त्या आणि चांदीच्या 2 अंगठ्या त्या बापाची स्टेज माझ्या घरात नाही का बाबाचं नाव घ्या हो. हा खबरदार जास्त बोलू नको समजलीस का मी का म्हणतो नवरा बनला बहिणीला बायको म्हणा ते होईल काम हा सुद्या हो समजलीस का मी सोनी म्हणतेच मले सोनीने मोनी असे कशा केली का मी का म्हणलो तर बारसाल कार्यक्रमात काय हरतस तुम्हाला सांगतोय का तर कोणत्या पानं होईल तर बाय, पानं होईल तुमचे ऐकून घे जबर नको करू मी काय म्हणतो कोणत्याही माणसाचं नाव घेतलं पाहिजे अशी वस्तू पकड कोणती हिंडती फिरती वस्तू कोणती वा? धरणं परसाकडे डाळ जबत थर तस भेट अंगावर मासलं इसरायल वाचलं दाखव मला आता हात माझ्या पाठी समाजा मला साईडला ओके माय कितला मोठा हाय व पाटलाचा आणि तुमचा काऊन इथलूसच आहे पाटलाच्या लंबीत राहते तू वाढ अहो बघा तो पाटलाचा वडा किती लांब लचक आहे आणि हा. मोठा दिसतो. आणि तुमची अहो, 10 वर्षाचा जमाना तुमची गावामध्ये हवा खराब आहे अहो, मायजन म्हणता स्वतःले हा. हा? साधं घरकुल आलं तुम्हाला त्या लहानच्या झोपडीमध्ये ठेवता पुन्हा 2-4 वर्ष थांबतो सही द्या पाटलाला पाटील साहेब नमस्कार नमस्कार आला भोकलास का काहून उलटा बोलते बे अरे मी त्या सिंग नमस्कार घेत तू मा सिंग नमस्कार घेत पुन्हा आला अरे बोलाची पद्धत आहे काय ती पद्धत मी का म्हणतो माझ्यान बाईले आणलं का हो 2 शब्द बोलू द्या 200 कायचे बोलाचे शाबाई आणि त्याच्या समोर पाटील साहेब हा तुम्हाला जर करायचं का पडलं जेवण हा तर रुपये लागतात 500 कायचे जेवाचे जेवाचे हा. आणि त्याच्या समोर पाटील साहेब हा. तुम्हाला जेवण झाल्यावर अंड डोळा लागला हा तर रुपये लागतात 1000 कायचे झोपाचे शाबाई सध्याचे 200 ऑनलाईन मारतो मग 2 गोष्टी बोलते वेळ नाही लवकर घे बोपे हा. पाटील त्या सिंग 2 शब्द बोलतो म्हणते तर बोलू द्यायला काय होते तुला काय माहित आहे का काय पाटलाशी 5 फुटाचा अंतर ठेवून बोल का बरं पाटलाचा फुकात तुझ्या चेहरा उतरला तुला गचकरण झाल्याशिवाय नाही राहत. त्याला बिमारी मोठी खराब आहे पाटील साहेब, बोलून टाका चला गावची माझी नाही आणि मी पाटील आहे मान दिला ना मान भेटतो अशी माझ्या माना सन्मानात बोललं पाहिजे नमस्कार पाटील साहेब सावधान पुढे काम तारा वाणे हळू तारा रस्ता रोक आंदोलन काऊन काऊन म्हणजे जेमतेम पकडला होता माझीन बाईचा हात का आणि देतो तो तिले हा. मान सन्मान काय इंग्लिश मध्ये हँड म्हणजे हात आणि शेक म्हणजे हलवणे पाटील साहेब हा. ह्या हलवण्या पाय माझ्या 4-4 बायका उठून पळाल्या हा. पुन्हा हलवान देऊ 5 मिनिट अरे बापा तुम्ही तिकडून पाठवा हा. मी इकडून पाठवतो वेळ भरपूर ठीक आहे